नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा आता लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकलेली आहे, काही कारणास्तव चुकीची झालेली आहे बऱ्याच लाडक्या बहिणींची. कारण घाई गडबडीमध्ये चूक झालेली आहे आणि कधी काळी सर्व व्यवस्थित चालत नव्हतं. त्यामुळं मग के-वाय-सी करणंच खूप गरजेचं होतं. गरजेचे असल्याकारणानं त्यामुळं मग थोडंसं त्यात होईनाहीमध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करता खेपी चूक झालेली असल्याकारणानं हप्तेसुद्धा काय झालेले आहेत बंद पडलेले आहेत. कारण ते पात्रता निकषामध्ये सर्वच लाडक्या बहिणी बसतात आणि के-वाय-सी थोडीशी चूक झालेली आहे. मध्यंतरी थोडीशी काय दिली ती सवलत दिली ती ज्यांची चूक झाली आहे वगैरे एडिट करण्यासाठी परत ई-के-वाय-सी करता येत होती डबल. परंतु कडं बऱ्याच लाडक्या बहिणींनी दुर्लक्ष केले असल्याकारणानं 31 डिसेंबर 2025 ही शेवटची अंतिम तारीख होती आणि तोपर्यंत मग बऱ्याच पात्र भारतीय लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया सहज सुलभरित्या पार केली आणि त्यांची के-वाय-सी झाली. बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरही पैसे आलेले आहेत. मग ते ऑक्टोबरचा हप्ता असेल, नोव्हेंबर, त्यानंतर डिसेंबर, आता जानेवारीचा हप्ताही येऊन ठेपलेला आहे. असे हप्ते काय झालेले आहेत पडलेले आहेत. काहींच्या खात्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचाही हप्ता पडला नाही, काहींचा डिसेंबरचाही हप्ता पडला नाही. काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर के-वाय-सीच्या चुकीच्या अभावी हे काय झालेलं आहे, हप्ता स्टॉप झालेला आहे. मग आता त्यांचा हप्ता कधी येईल, काय येईल अशी आशा लागलेली आहे. बऱ्याच ठिकाणी आंदोलन होत आहेत. पण त्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची नाही, हप्ता येणारच आहे. त्यासाठी तुमचं व्हेरिफिकेशन होईल ते अंगणवाडी च्या मार्फत. जे अंगणवाडीचे सेविका आहेत त्यांच्यामार्फत तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुम्ही त्या पात्रता निकषमध्ये बसतात का हेही पाहिलं जाणार आहे. आणि पात्रता निकषमध्ये बसत असाल आणि तुमचे हप्ते जर स्टॉप झालेले आहेत, बंद पडलेले आहेत, तर तुमचे हप्ते काय होणार आहेत, तात्काळ सुरू होणार आहेत का तुमच्या हप्त्याला काहीही अडचण येणार नाही. तुमचे हप्ते अविरत चालूच राहणार आहेत आणि तुम्हाला पैसे जे लाडक्या बहिणीचे आहेत ते मिळणार आहेत. पण ते कधी तुमचं व्हेरिफिकेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचे हप्ते स्टॉप राहणार. आणि अंगणवाडी सेविकामार्फत काय होणार आहे, तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे, पाहिलं जाणार आहे. तुमचे पात्रता निकषामध्ये काय केलं आहे, तुम्ही बसतात का काही नाही हे पाहिलं जाणार आहे आणि नंतरच मग तुमचे हप्ते काय होणार आहेत, पुन्हा फेर चालू होणार आहेत. तोपर्यंत तुमचे हप्ते वगैरे चालू होणार नाहीत, येणार नाहीत. तुम्हाला काय होणार आहे, अडचण येणार आहे ती म्हणजे के-वाय-सी चुकलेलीची. जोपर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना थोडासा हप्त्याला काय करायचं आहे, स्टॉपला बसलेला आहे ते तसाच राहणार आहे आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुमचे हप्ते परत पहिल्यासारखे तुम्हाला जसे येत होते तसे सुरळीतच चालू राहणार आहेत. त्यामुळं मग त्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, थोडंसं थांबायचं आहे आणि आता लवकरच तुमचं व्हेरिफिकेशन चालू होणार आहे. ज्यांची के-वाय-सी चुकलेली आहे त्या चुकलेल्या लोकांचं सर्वांचंच व्हेरिफिकेशन होईल आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग हप्त्याचं तुम्हाला परत वितरण होईल. काहीही काळजी करायची गरज नाही. जरी हप्ते बंद पडलेले असले तरी परत तुमचे फेर तपासणी झाल्यानंतर तुमचे हप्ते परत चालू होणार आहेत. त्यामुळं मग कुठेही जायची गरज नाही आणि बाकी दुसरं काही ऑप्शन त्याच्यावर आलेलं नाही. आणखीन जरी कुठं मॅसेज वगैरे काही अफवा पसरत असली की बंद पडलेले हप्ते चालू करून दिले जातील, तसं काही ऑप्शन आलं नाही. आणखीन एडिटचं नाही, काय नाही, तसं काही दिसत नाही. पोर्टलला शासकीय जे पोर्टल आहे शासनाचं त्यांनी जे निर्माण केलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी, त्या पोर्टलवर बाकी काहीच आलेलं नाही ऑप्शन. तुमचं एडिट होत नाही, करेक्शन होत नाही, काही नाही. त्यानंतर ई-के-वाय-सी होत नाही, काही बदलही होत नाही. अद्याप काहीच नाही आलेलं, सगळं स्टॉप आहे आणि त्यामुळं मग सध्या काहीच करता येत नाही. जोपर्यंत पुढील सूचना येत नाही, काही नवीन नियम सूचना काढत नाही शासन, तोपर्यंत काहीही हालचाल करता येत नाही. आणि त्यानंतर मग अंगणवाडीमार्फतच तुमचं जे काय आहे ते व्हेरिफिकेशन होणार
आहे आणि मग नंतर तुम्हाला काय होणार आहे, हप्ते चालू राहणार आहे. तोपर्यंत काय करायचं आहे, लाडक्या बहिणींनी शांत राहायचं आहे. काहीही अडचण हप्त्याला येणार नाही. हप्ते तुमचे सुरळीत चालूच राहणार आहेत. धन्यवाद.